की आपले जे मेरिट्स असतात, आपले जे पुण्यकर्म असतात, ते आपलं संरक्षण करत असतात. आणि मैत्री भावना करणारा व्यक्तीच पुण्यकर्म करत असतो. ज्याच्यामध्ये मैत्रीयुक्त चित्त नाही, अशी व्यक्ती पुण्यकर्म करू शकत नाही. अंदर जाओगे तो आपको बहुत सारी बातों के बहुत सारे सवालों के जवाब मिलना शुरू हो जाएंगे. माझं नाव सनिता आहे आणि माझं आज सेकंड सेशन होतं आणि इझी वाटलं ह्यावेळेस. वॉकिंग मेडिटेशन खूप इझी वाटलं. त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाले होते आता आणि मला सिटिंग मेडिटेशनहून जास्त वॉकिंग मेडिटेशनमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं, कारण ते मी डेलीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी रोज त्याला अप्लाय करू शकते. माझं नाव यश दर्शन आहे आणि मी संगीता कॉलनीमध्ये राहतो. माझा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स अवेअरच नव्हतं. जसं हळूहळू 1-2 स्टेप हार्डली मला फील झालं की मी स्टेप्स घेतले करून स्वतःहून. तर असा माझा एक्सपिरियन्स होता फर्स्ट डेचा. मला म्हणजे खूप आवडला मला आणि मी माझ्या मास्टरला थँक्स गिव्हिंग देतो की मला खूप आवडलं मला. आणि शिबिर वगैरे केलेलं होतं मी, त्यामुळं मुलांनी सांगितलं चला म्हणून चांगला अनुभव आलाच, फारच चांगला लागलं. आणि थोडंसं एक विचारायचं मला, ज्या वेळेला तुम्ही स्टेप दाखवली चालताना आणि श्वासाशी संबंध दाखवला, तर ज्या वेळेला आपण फास्ट केलं तर त्यावेळेला मी भरकटलो. घ्यायचा का सोडायचा, याला उचलला तिथं घ्यायचा, दुसऱ्याला सोडत, ते थोडं कन्फ्यूज झालं होतं तिथं. अशा वेळेला काय करायचं की आता त्यावेळेला आपण श्वास आत जातो आणि सोडतो, याच्यामध्ये 2 पावलं चालले जातात. येस, आपल्याला त्यावेळेला श्वासाकडे नाही, आपल्याला चालण्याकडे लक्ष द्यायचं. फक्त चालणं आपलं आणि आपले आय लेवल फक्त पायाकडे, बस तेवढंच. आणि श्वास कसा सहज जातोय येतोय आणि पाय चालताय, जातोय येतोय आणि पाय चालताय, एवढंच लक्ष बिलकुल. द्यायचं. कारण ते आपलं नॅचरल प्रोसेस आहे. तिथे जर आपण श्वासावरती लक्ष दिलं तर आपली मुवमेंट आणखी स्लो होईल. आपल्याला नॅचरल पद्धतीने करायचं. ओके ओके, जी पहिली प्रॅक्टिस आहे ती डेली करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यातूनच अवेअरनेस जनरेट होणार आहे. नंतर आपण सहजतेने चालू शकतो. धन्यवाद. माझं नाव हर्षद खांडरे. आजचा अनुभव फारच छान होता. विपश्यना शिबिर आधी केलं आहे, पण बरेच दिवस झाले की प्रॅक्टिस बंद होती. आज सगळी प्रॅक्टिस परत रिकॉल झाली. थँक्यू शाक्य सर, थँक्यू सर. माइंडच्या इम्प्युरिटीज परत वर आल्या, तीव्रतेने वर आल्या आणि परत डिसअपिअर पण झाल्या. तो अनुभव आज परत जाणवला. माइंडफुलनेस परत एकदा प्रॅक्टिस केली. वॉकिंग मेडिटेशन पहिल्यांदाच प्रॅक्टिस केली. फार छान अनुभव होता त्याचा. थँक्यू सर. माझं नाव आयुष लवाले आहे. हा माझा सेकंड सेशन होता. लास्ट संडेलाही मी आलो होतो आणि या संडेला सेकंड सेशन. ॲक्च्युली हा माझ्यासाठी एक पीस टाईम म्हणून आहे वीकली, की लास्ट टाईम पण मी आलो, या टाईम पण मी आलो. एक ना, जे माझा वीकली शेड्यूल चालू आहे, जे काही चालू आहे, ती दगदग, ते आवाज, ते सगळे थांबतात तिथं आणि एक शांतती ते फील होतं. तर तो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मलाही सुद्धा वॉकिंग मेडिटेशन जास्त मी कनेक्ट करू शकतो, कारण दिवसभर चालताना वगैरे तो मला तिथं जेव्हा पीस भेटतो तो मी अप्लाय पण करू शकतो. असं रोज जेव्हा वर्क करताना बसून मी करू नाही शकत, तो करू शकतो, म्हणून तो एक आहे. आणि लास्ट वीक पण जेव्हा मी फर्स्ट टाईम ते केलं होतं, तर वीकली मी ट्राय केलं. जेव्हाही मी चालतोय थोडा माइंडफुली चालू, एकदा ट्राय करा आणि इफेक्ट आहे. माइंड ॲक्टिव्ह होतो. तुम्ही छोटी छोटी गोष्ट नोटीस करतात, तर एक फायदा तर नक्कीच आहे. तर थँक्यू सो मच सर. येस. माझं नाव कय्यूम शेख आहे. ॲक्च्युली मला विशाल मोरे सरांनी सजेस्ट केलं की आम्ही चाललो आहे, म्हणून मी पण त्यांच्यासोबत आलो. ॲक्च्युली मी पण रोजच्या जे डेली रुटीन असतं ऑफिसचं, तो स्ट्रेस आणि ते सगळ्या गोष्टी, तर मला हे वाटलं की चला एक मेडिटेशन करून, असं म्हणतात की थोडंसं पीस म्हणजे हे येतं, त्यामुळे मी आलो ते एक्सपिरियन्स करायला. आणि फर्स्ट थिंग की आपण जे श्वास घेतो आणि सोडतो, तर ते मला रिअलाईजच नव्हतं आजपर्यंत की आपण त्याला रिअलाईज करू शकतो म्हणून, की ती एक नॅचरल प्रोसेस आहे असं मला वाटायचं, की श्वास घेणं आणि सोडणं याला कोण कॉन्सन्ट्रेट करेल. ते आज मला रिअलाईज झालं की आपण श्वास घेतोय आणि सोडतोय, ही कुठली तरी घटना घडते आपल्या शरीरामध्ये. सो खूप छान एक्सपिरियन्स झाला. आणि सेकंड थिंग हे की वॉकिंग मेडिटेशन असतं हे पण मला माहितीच नव्हतं, की चालण्यावर कोण ध्यान देतं यार. म्हणजे आपण असं चालतो सहज, तर चांगलं वाटलं. आणि
मेडिटेशन एक फोकस वाढतो असं म्हणतात. तर मी ज्यावेळेस ते आपण ध्यान करत होतो ना, म्हणजे डोळे बंद करून, तर मी ते प्रयत्न करत होतो, की फोकस कुठेतरी एका पॉइंटवरती फोकस करायचा. पण ते माझं फर्स्ट डे असल्यामुळे माझं मन खूप म्हणजे इकडे-तिकडे भरकटत चाललं होतं. फोकस करायचा प्रयत्न करत होतो आणि ते मला वाटतं आय थिंक अजून प्रॅक्टिसनी ते जास्त इम्प्रूव्ह होईल. सो थँक सो मच सर. माझं नाव बाबासाहेब शिंदे आहे. मी जय भवनगरला राहतो. हे आम्हाला सरांनी सजेस्ट केलं, दोघंजण आलो त्याच्यामुळं. तर फर्स्ट टाईम मेडिटेशन वगैरे केलं आहे. कधी म्हणजे असं अनुभवलंच नाही कधी. खूप अशी शांतता अशी वाटली आम्हाला, जरा भारी वाटलं आणि फर्स्ट टाईम केलं त्याच्यामुळं जास्त काही सांगू शकत नाही. पण असं म्हणजे एकदम भारी अनुभव आला. एकदम शांतता जी जाणवली ना, एवढी मला वाटतं 10-5 वर्षात एवढी जाणवली नाही आम्हाला. कारण की खूप असा गदारोळ असतो. माझा बिझनेस आहे कपड्याचा. तर तिथं पण अशी खूप गर्दी असते दिवसभर, गाड्या, आवाज, शोर शराबा. म्हणजे आज फर्स्ट टाइम असा अनुभव आला की एकदम झोपेतून उठल्यापासून घरी बी लेकरं बाळं सगळे म्हणजे खूप सारा धिंगाणा चालू असतो. तर इथं आलो आणि एकदम म्हणजे असं भारी पीस असं मस्त वाटलं जरा. आणि असं वाटतं की प्रत्येक वीकली असं काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, काहीतरी वेगळं. सरांना सकाळीच सांगितलं, म्हणलं आम्हाला तुम्ही सांगितलं, खूप छान केलं. आम्ही आलो, खूप भारी वाटलं आम्हाला. थँक्यू. सातत्य का गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये? आपण हे जी प्रॅक्टिस करतोय हे काय आपल्याला याच्यासाठी नाही करायचं की आपल्याला काय कोणाला दाखवायचं किंवा आहे असं नाही. माझा प्रामाणिक हेतू आहे विवेकचा, आणि माझा प्रामाणिक हेतू हा आहे की हे जे प्लेस बनलेलं आहे इथे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आपण हा अभ्यास करतोय आणि ही संधी आपल्याला प्राप्त झाली. आपण सर्वजण बिझी आहोत. मी माझ्या जॉबमध्ये बिझी आहे. प्रत्येकजण इथं बसलेला कुठे ना कुठेतरी व्यस्त आहे आणि त्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्याला आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे. आणि असं म्हणतात की एकटं तर आपण आठवडाभर प्रॅक्टिस करणारच आहोत. एकटं आपण घरी प्रॅक्टिस करतोय किंवा रोज तुम्ही आता जे काही शिकलात हे डेली तुम्ही प्रॅक्टिस करा. 90 डेज प्रॅक्टिस करा. कुठल्याही गोष्ट तूप खाल्लं की लगेच रूप नाही येत, त्याला एक वेळ लागतो. आज आपल्याला छान अनुभव आला, उद्या कदाचित आपल्याला पळून जावंसं वाटेल, परवा परत बसावंसं वाटेल. क्योंकि मन का स्वभाव क्या है, वो दौड़ता है. जब भी आप कुछ अच्छा काम करोगे तो उसमें बाधा डालने वाले सबसे पहले कोई ना कोई तो भी आएगा. फिर वो शायद करीबी इंसान रहेगा या दूर से कोई तो भी आके आपको तकलीफ देना चालू करेगा. जब भी आप नेक काम करोगे, ये ख्याल में रखना. तर हे पण काम करत असताना आपण जेव्हा आपल्या मनावरती काम करतो, मनाला जाणण्याचं काम करतो, तेव्हा आपल्याला मार काम करतो. मार म्हणजे काय, की आपलं एक चित्त, 2 मन असतात. एक मन म्हणतं की नाही तू जिंदगी में सफल बन सकता, आणि एक मन म्हणतं की तू जिंदगी में कुछ नहीं बन सकता, तेरा कुछ नहीं हो सकता. बरोबर आहे. तर आपण जो विचाराला त्याला जी ऊर्जा देतो त्याच्यानुसार आपलं जीवन बनतं. बघा, जो 24 तास आपले 2 मित्रापैकी एक मित्र असा असतो जो उदास आत्माच असतो. तोंड उघडलं की तो उदासच बोलतो, निगेटिव्हच बोलतो. आणि एक असा असतो त्याला कधी भेटा, त्याच्या जीवनामध्ये किती दुःख असू द्या, तो तुम्हाला सकारात्मक ऊर्जाच देतो. आप किसको मिलना पसंद करोगे? जो सकारात्मक है, जो खुश है, उसके साथ में मिलना पसंद करोगे ना. वैसा ही हमारा मन है. तो हमें हमारे कौन से मन के साथ में रहना है? तो हमें जो मन खुशी देता है, हमें जो मन हमारी सफलता की ओर लेके जा रहा है, आगे चलने के लिए मोटिवेट कर रहा है, उस मन को हमें फोकस करना है. तो 90 डेज का प्रैक्टिस करेंगे. अभी जितने भी लोग जुड़े हैं, अभी ये 4था सेशन है. ये सेशन में सब ने यही टारगेट रखा है कि 90 डेज तक हम प्रैक्टिस करेंगे. तो आप सभी जो नए अभी जुड़े हैं, पिछला जो सेशन था, सेशन 3rd, उसके पूरा 40 मिनट का वीडियो देख लेना. उसमें कुछ चीज़ें डिटेल में बताई है. तो जानबूझ के उसको डिटेल में रिकॉर्ड किया. ऑलरेडी सारी डिटेल बातें कर चुके हैं. मतलब इंट्रोडक्टरी जितना चाहिए अपने प्रैक्टिस के लिए वो सब डिटेल उसमें है, वो देख लेना और प्रैक्टिस करना. मुझे अच्छा लगता है कि जो चीज़ मैंने जानी है, समझी है, वो आप तक मैं समझ में नहीं आई, जो चीज़ आपको लगे कि ये नहीं समझ में आ रही, उसको पार्किंग में रखना और अपने प्रैक्टिस पे आगे बढ़ना. ऐसे ही अगर आप सभी का रिस्पॉन्स रहा कि आप सभी को सच में इसमें आगे बढ़ना है, तो ये हम जो कर रहे हैं अभी 2 घंटे का, इसमें पूरा क्लियर नहीं होता है, पूरा मेडिटेशन टेक्निक क्लियर नहीं होता है. अभी हम सिर्फ क्या कर रहे हैं, अपने आप को ट्रेंड करने के लिए यहाँ पर बैठ रहे हैं. एक्चुअल जो इसका साइकिल है
तकरीबन 4 से 5 घंटे का हम अगर मेडिटेशन सेशन लेते हैं, रिट्रीट लेते हैं, तो वो रिट्रीट में क्या होता है, कंप्लीट मेडिटेशन रहेगा। वो यहाँ पर नहीं रहेगा, बाकायदा उसका एक हॉल रहेगा, वो हॉल में नॉइस नहीं रहेगा। अभी हम जहाँ पर है वहाँ पर बहुत सारा नॉइस है, माइंड आप उसमें बैठे हो, यही बहुत बड़ी बात है कि आपके चित्त की अवस्था बहुत अच्छी है, आप इतना देर बैठे हो। अगर आप एकदम से क्वाइट प्लेस में बैठोगे तो और कई गुना छलांग लगाते हुए आप आगे बढ़ जाओगे आपकी प्रैक्टिस में, क्योंकि हम नॉइस के साथ में बैठ करके ध्यान कर रहे हैं, फिर भी हम बैठे हैं। सो ये बहुत अच्छी बात है। ठीक है, तो आज के लिए मेरे ख्याल से काफ़ी है, टाइम भी बहुत हो चुका है। आप सभी का धन्यवाद, आप सबका मंगल हो, आप सबके जीवन के सारे दुख दर्द दूर हो, आप सभी को आप जो चाहते हो जीवन में वो सफलता प्राप्त हो, सुख समृद्धि मिलो, आपके परिवार में सुख शांति रहे, सबको आरोग्य प्राप्त हो, और सभी लोग हम एक अच्छे समाज के निर्मित के लिए काम करें, सत्कर्म करते रहे। हमें जो कुछ भी मिला है वो हम लोगों में बांटें, जो भी बांटोगे वही बढ़ा चढ़ाकर हमारे पास में आता है। ऐसा कहा जाता है कि जो व्यक्ति जो दान देता है उसे उसी प्रकार का दान बढ़ा चढ़ा के मिलता है। मान लो किसी ने अगर अन्न दान किया है, किसी भूखे को अन्न दिया है, तो वो कभी भूखा नहीं रहेगा, वो ज़िंदगी भर उसके लिए खाने की व्यवस्था कहीं से भी होते रहती है। कपड़ा दान देंगे तो कपड़े की व्यवस्था होती है, पानी देंगे तो पानी की होती है। इसी प्रकार अपने जीवन में आपके आजू बाजू में जहाँ भी ज़रूरत हो वहाँ पर दान दिया कीजिए। दान देने से बढ़ता है, कम कुछ होता नहीं है। तो इसी मंगल भावना के साथ में हम रुकते हैं। सबका धन्यवाद, थैंक यू।